श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम समर्थ श्री राम। लवथवित मलपे दोंद वेष्टित कट्ट नागबंद। क्षुद्र घंटिका मंद मंद वाजते झणत्कारे श्रीराम। श्री ग्रंथराज दासबोधातील गणेश स्तवन आणि त्या गणेशाचं चिंतन आपलं सुरू आहे। आता गणेशाच्या सगुणात्मक रूपाचं दर्शन आपल्याला इथे या चिंतनाच्या माध्यमातून घ्यायचं आहे। माणूस हा चिंतनशील आहे। चिंतनामध्ये तो मग्न होत असताना, चिंतनामध्ये निमग्न होत असताना चिंतनासाठी आवश्यक असणारी त्याची अंतःकरणाची स्थिती असावी लागते। अंतःकरणामध्ये तशा प्रकारचा भाव असावा लागतो, अंतःकरणामध्ये तशा प्रकारची भक्ती असावी लागते। आणि असं आहे की नेहमी सगुणाच्या माध्यमातून पूजा करत असताना आपण रोज देवदेवतांची पूजा करतो। त्या देवतेचा, प्रत्येक देवतेचा मंत्र वेगवेगळा म्हणत असतो। त्या देवतेची पूजा करत असताना आपण नेहमी अंतःकरणाशी असं आपण समजावं की ही पूजा, ही माझं मन जसं इकडे तिकडे सैरावैरा भटकत आहे, माझ्या मनावरती, माझ्या चित्तावरती वेगवेगळ्या प्रकारचे विकल्प येत आहेत आणि हे विकल्प किमान असं असतं पहा की पूजा करत असताना इतक्या त्या सगुणाच्या रूपामध्ये आपण जावं की आपल्याला इतर कोणता विचार करण्याची वेळच येऊ नये किंवा तशी संधी उपलब्ध होऊ नये। म्हणून असा आपल्या जीवनातला, आपल्या दिनचर्येतला असा काहीतरी काळ आपला नेहमी जावा। त्याच्यासाठी हे सगुणाचं पूजन आहे। त्याच्यासाठी हे सगळे उपचार चाललेले आहेत की आपला काही काळ फक्त मी देवासाठीच जगतो आहे अशा प्रकारची धारणा असावी। हे सगळं काय साधायचं याच्यातून? आता हे सगळे अवयवांचं वर्णन आहे। आता त्याचे कान कसे आहेत गणेशाचे, दात कसे आहेत, त्याचं सोंड कशी आहे, त्याचं पोट कसं आहे, हे सगळं सगुणाचं रूप सांगत असताना किंवा ती सगुणाची आपल्यासमोर मूर्ती अशी उभा करत असताना त्याच्या पाठीमागचं शास्त्र समजावून घ्या, त्याच्या पाठीमागची धारणा समजावून घ्या। कारण मन कसं आहे पहा, संगीतामध्ये मन लुब्ध होऊन जातं की नाही? एखादं सुंदर गाणं चाललेलं आहे, आता प्रत्येकाची गाणी आवडीची वेगवेगळी असतात, प्रत्येकाचं संगीत आवडीचं वेगवेगळं असतं। पण काय होतं, त्याच्या आवडीचं गाणं लागलं की त्याचे सगळे कान, ते कर्णेंद्रिय जे आहेत ना, ती सगळी तिथे एकवटलेली असतात पहा। एखादं दृश्य असं असतं की ते दृश्य पाहताना एखाद्याच्या आवडीचं दृश्य आहे आणि ते आवडीचं दृश्य बघताना त्या दृश्याशी तो इतका एकरूप होऊन जातो की त्याला बाकी काही दिसत नाही। बाकी काही नसतं का? असतं, सगळं असतं। जग आहे ना, सगळं उभं आहे, सगळं चाललेलं आहे, सगळ्या घटना घडत आहेत, पण याचं मन त्याच्या आवडीच्या चित्रामध्ये गुंतलेलं आहे, याचं मन त्याच्या आवडीच्या संगीतामध्ये लुब्ध झालेलं आहे। तशी या सगुणात्मक अशा प्रकारच्या पूजेतून आपल्याला काय साधायचं असेल तर आपल्याला अशा याची खरं थोडीशी आवड कमी असते स्वाभाविकतः। हे सगळं संतांना सांगण्याची आवश्यकता का वाटली? ही सांगण्याची आवश्यकता अशासाठी वाटली की माणसाला इकडचं आवड त्याची फक्त इकडे आणून बसवायची। उद्योग, व्यवसाय, धंदा, काम, पैसा, श्रीमंती, ऐश्वर्य याच्यासाठी जो धडपडतो आहे, धडपडणं काही त्याला नवीन नाहीये। तिकडे त्याची ओढा लागणं
हे पण काही नवीन नाहीये. फक्त तोच ओढा, तेच प्रेम, तीच या कार्यावरती असलेली श्रद्धा फक्त इकडे आणायची आहे. म्हणून समर्थांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की तुझं थुलथुलीत अशा प्रकारचं पोट जे आहे, ते म्हणतात गणेशाचं पोट कसं आहे. अहो, त्या गणेशाच्या पोटामध्ये आमच्या सगळ्यांचे अपराध त्याच्यामध्ये सामावलेले आहेत. आमच्या सगळ्यांच्या संकल्पना त्याच्यामध्ये सामावलेल्या आहेत. आमच्या सगळ्यांचं सर्व काही त्याच्या पोटामध्ये सामावलेलं आहे. म्हणून आपण पहा, जी संत मंडळी असतात ना, अर्थात हे काही अगदी असं त्याचं परिमाण असं नाही समजता येणार, पण स्वाभाविकतः असं आहे की संतांचं पोट आपण पहा की ते मोठं आहे. देवदेवतांचं गणेशाचं पोट मोठं आहे, कारण सगळ्यांचे संकल्प, विकल्प, सगळ्यांच्या संकट ज्या काही आहेत त्या सगळ्या भावभावना त्यांच्या पोटामध्ये त्यांनी सामावलेल्या आहेत. आपल्याला त्यांच्या पोटामध्ये त्यांनी जागा दिलेली आहे. आणि कमरेभोवती त्यांच्या करगोटा आहे. नागाचं अशा प्रकारचं सुंदर वेटोळ त्याच्यामध्ये आहे. आणि कमरेची साखळी अशा प्रकारची सुंदर आवाज करते आहे. आणि सुंदर आपल्या कानामध्ये कर्णमधुर अशा प्रकारचा तो ध्वनी त्यांच्या कमरेच्या पट्ट्यातून आपल्याला ऐकायला येतो आहे. हे सगळं सुंदर रूप आपण डोळ्यासमोर आणावं, आपल्या मनामध्ये बिंबवावं, आपल्या चित्तावरती बिंबवावं, याच्यासाठी हे गणेशाचं चिंतन समर्थ आपल्या समोर ठेवत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.